लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. कृष्णा आणि अवनी बोलत बसलेले असतात. कृष्णा अवनीचं कौतुक करत असते. कृष्णा म्हणत असते की अवनी तू ना एखाद्या डॉलसारखीच आहे आणि ती जी बाई आहे ती कोण आहे? तेव्हा अवनी सांगते की ती माझी सासू आहे. ते म्हणते ओके म्हणजे मदर इन लॉज म्हणजे तुझी MIL आहे म्हण की. हे बोलणं ऐकून रुक्मिणी चिडते आणि कृष्णाचा हात धरून तिला म्हणते की तुला सांगितले ना येथे थांबू नको. आत्ताच्या आत्ता तू इथून निघून जा. कृष्णा म्हणते मग आपल्या रूममध्ये आपला नाश्ता आला पाहिजे. पण जाणाऱ्या कृष्णाला आता स्वतः शकुंतलाने थांबवलं आहे. शकुंतला म्हणते की तिला जाऊ देऊ नको, थांबव तिला आणि तू इकडे ये असं ते कृष्णाला म्हणते. तेव्हा कृष्णा येते आणि डायरेक्ट शकुंतला जिथे बसलेली असते त्या सोफ्यावर जाऊन आरामशीर बसते. कृष्णाचं असं बसलेलं पाहून शकुंतला मात्र ताडकन उठते आणि म्हणते, "तू आमच्याजवळ बसण्याची हिंमतच कशी केली?" कृष्णा पुन्हा एकदा बसते आणि दाखवते की ही अशी हिंमत केली मी तुमच्याजवळ बसण्याची. त्यात काय? तुम्ही पण माणूस आहे, आम्ही पण माणूस आहे. तुमच्याजवळ बसायला हिंमत असायची काय गरज आहे? अशा प्रकारे शकुंतलाचं बोलणं तिने अगदी सहज घेतलेलं असतं. शकुंतला मात्र चिडते आणि म्हणते, "तुमच्यात आणि आमच्यात फरक आहे." कृष्णा म्हणते, "काय फरक आहे? तुला 2 डोळे, मला 2 डोळे. तुला 2 कान, मला 2 कान. तुला 2 हात, मला 2 हात. मग यामध्ये तुझ्यात आणि माझ्यात फरक असायचं काय कारण आहे? मग आपण तुझ्याजवळ सहज बसू शकतो." शकुंतला चिडते आणि म्हणते, "तुमच्यात आणि आमच्यात फरक आहे तो म्हणजे तू एक चोर आहेस आणि आम्ही एक खानदानी श्रीमंत बाई आहोत." कृष्णा त्यावर चिडते आणि म्हणते, "ठीक आहे, तू खानदानी श्रीमंत बाई असशील, पण आपल्यात मग अजून एक फरक आहे. तुझं मन आहे ना, ते काळं आहे काळं आणि आपलं मन आहे ना, ते एकदम साफ आहे." कृष्णाने अशा प्रकारे बोलल्यावर शकुंतला खूपच चिडते आणि म्हणते, "तू आपल्याशी या भाषेत बोलू शकत नाही." हे सगळं चालल्यावर रुक्मिणी पुन्हा एकदा कृष्णाच्या जवळ जाते आणि म्हणते, "तू आत्ताच्या आत्ता तुझ्या रूममध्ये जा. तुला नाश्ता पाहिजे ना, ते सगळं काही मी तुझ्या रूममध्ये आणून देते." कृष्णा म्हणते, "आपल्याला हात लावायचा नाही. जे काय असेल ते लांबून बोलायचं. आपल्या रूममध्ये आपल्याला खायला आणून द्या." असं म्हणून कृष्णा तिथून आता निघून चाललेले असते. इकडे राघव राजश्रीकडे येऊन बसलेला आहे. आईची तब्येत कशी आहे याची विचारपूस तो आईला करत आहे. तो आईला विचारतो की आता तुला कसं वाटतंय? तेव्हा आईनं सांगितलंय की आता मला खूप छान वाटतंय. सिंधू आल्यापासून मला खूप बरं वाटायला लागलेलं आहे. पण राघव, आपली सिंधू जरा बदलल्यासारखी वाटते ना रे? पहिल्यासारखी ती वाटत नाही, असा प्रश्न आता तिनं राघवला केलेला असतो. राघव म्हणतो, "असं काही नाहीये, तुला जरा तसं वाटत असेल." त्यावर आई म्हणते की "नाही, अरे ती बदलली आहे. अगोदर ती कशी बोलायची, कशी वागायची आणि हेअरकटसुद्धा तिनं बदलला आहे." राघव म्हणतो, "अगं ते 1 महिनाभर झालं बाहेर होती ना, मग कदाचित एका महिन्यामध्ये माणसात तसा बदल होत असेल. जाऊ दे ना, तो विषय कशाला आपण बोलायचा आहे. पण तुला आता कसं वाटतंय सांग?" आई म्हणते, "मला खूप छान वाटतंय." राघव आईला सांगतो की आता तू स्वतःची काळजी स्वतःसुद्धा घ्यायला शिकलं पाहिजे. सगळं काही तू सिंधूला सांगणं चुकीचं आहे. स्वतः तू गोळ्या औषधं घेणं आणि स्वतःच्या तब्येतीकडं स्वतः लक्ष देऊन स्वतः बरं होणं याकडं तू लक्ष द्यायला पाहिजे. पण राजश्री मात्र सिंधूविषयीच बोलत असते. "मला ना सिंधू बदलल्यासारखी वाटते, पण खरं सांगू, सिंधू पहिली जशी होती ना तशी वाटते. आपल्या घरी आल्यावर ती कशी होती आठवतंय तुला?" तेव्हा राघवला पहिल्या आठवणी आठवतात. कशाप्रकारे सिंधूच्या आपण हळू प्रेमात पडलो होतो. एके दिवशी तिला आपण आपल्या मिठीत घेतलं होतं, तर एके दिवशी तिच्याबरोबर आपण बेडवर पडलेलो होतो. कशाप्रकारे आपण सिंधूबरोबर पिलो फाईट देखील केलेली होती. राघवला जुन्या आठवणी आठवत आहेत आणि राघवच्या डोळ्यातून टपकन पाणी येतं. राजश्रीला ती गोष्ट समजते. राजश्री त्याचे डोळे पुसून म्हणते, "तुला रडायला काय झालं?" तेव्हा तो म्हणतो, "रडत नाहीये. हे तर माझे आनंदाश्रू आहेत. सिंधू माघारी आल्यापासून मला देखील खूप चांगलं वाटत आहे." राघव आणि राजश्री बोलत असतात तेवढ्यात मधू राघवकडे येते आणि राघवला म्हणते, "राघव, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. तू बाहेर येऊ शकतो का?" तेव्हा राघव म्हणतो, "ठीक आहे, मी येतो, तू जा." पण मधू त्याला म्हणते, "तू माझ्याबरोबर आलास तर बरं होईल." तेव्हा राजश्री राघवला म्हणते, "जा, तिला काय बोलायचं आहे ते अगोदर बघ." तेव्हा राघव देखील आता मधूच्या बरोबर बाहेर गेलेला आहे. इकडे शकुंतला आणि अवनी नाश्ता करत असतात आणि सिंधू देखील त्यांच्या समोरच बसलेली असते आणि ती देखील नाश्ता करत असते.
अवनी समोसा खात असते तेव्हा शकुंतला तिला अडवते आणि म्हणते की तू समोसा खाऊ नकोस. पोटूच्या बाईनं असलं आरबट-चरबट काही खाल्लं नाही पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेव म्हणून ती तिला खाऊ देत नसते. पण अवनीला समोसा तर खूप आवडलेला असतो. तेवढ्यावर शकुंतला गप्प बसत नाही तर म्हणते की तुझ्या पोटामध्ये आमचा वंश आहे एवढं लक्षात ठेव. आवटीचा वंश आहे त्यामुळं आम्हाला तुझी काळजी घेणं गरजेचं आहे. आणि तो वंश म्हणजे मुलगाच असणार आहे असं देखील शकुंतला म्हणते. शकुंतलाचं असं बोलणं ऐकून कृष्णाला मात्र राग आलेला असतो. कृष्णा म्हणते, की "असं काही नाही. तुम्हाला काय माहिती का मुलगा आहे का मुलगी आहे? आणि मुलगी झाली तर?" तेव्हा शकुंतला चिडते आणि म्हणते, की "मुलगी होणार नाही. फक्त मुलगाच होणार आहे." तेव्हा अवनी भांडणाच्या मध्ये पडते आणि म्हणते, "हां, मला सुद्धा असं वाटतंय, की मला ना बेबी बॉयच होणार आहे." तेव्हा कृष्णा त्यांच्यामध्ये पडते आणि म्हणते, "असं तुला का वाटतंय? आणि आईला असं काय वाटत नसतंय? आईसाठी मुलगा काय आणि मुलगी काय दोन्ही समानच असतात. आणि आजकाल असं कुठं राहिलंय मुलगा-मुलगी असं काही राहिलेलंच नाहीये. आपण आपल्या आई-बापाला एकटाच होतो, तरीसुद्धा आपल्या आई-बापांना आपल्याविषयी प्रेमच वाटतंय आणि तुला का असं वाटतंय, की तुला मुलगाच व्हायला पाहिजे? असलं काही नाही. मुलगा झाला किंवा मुलगी झाली तरी एक समानच असतंय." असं म्हणून कृष्णा आता शकुंतलाच्या आणि सर्वांच्या समोर उभारलेले असते आणि तिचं मत मांडत असते. शकुंतलाला या गोष्टीचा राग आलेला असतो, की आपल्याला मुलगा होणार नाहीये असं कृष्णा बोलत आहे. तेव्हा ती चिडते आणि म्हणते, की आमच्या खानदानामध्ये आम्हाला मुलगाच पाहिजे आहे. तेव्हा कृष्णा देखील चिडते आणि म्हणते, तसंच झालं नाही तर काय करणार? आणि आजकाल असं राहिलेलं नाही हे सांगितलं ना मी तुम्हाला. आता या भांडणामध्ये स्वतः रुक्मिणी पडलेली आहे. रुक्मिणी कृष्णाला म्हणते, की "कृष्णा तुझं तोंड बंद कर आणि आत्ताच्या आत्ता तू इथून निघून जा. तुला काय खायचंय ना ते तुझ्या रूममध्ये जाऊन खा." पण आता कृष्णा पण ऐकत नसते. कृष्णा पुन्हा एकदा शकुंतलाच्या समोर जाते आणि म्हणते, की "तुम्हाला काय वाटतंय? ही तुमची सून कोणाच्या नावाने ओळखली जाते? काय गं डॉल, तू कोणाच्या नावानं ओळखली जाते?" तेव्हा अवनी सांगते, की शकुंतला आवटी यांची सून तर रुक्मिणी रत्नपारखी यांची नात म्हणून मला ओळखलं जातं. कृष्णा म्हणते, "बघा, म्हणजे ही सुद्धा एका स्त्रीच्याच नावानं ओळखली जाते ना?" रुक्मिणीला समजत असतं, की कृष्णा अगदी योग्य बोलते. पण आता कृष्णाचं तोंड बंद करणं गरजेचं आहे. अन्यथा इथं मोठा स्फोट होऊ शकतो या गोष्टीची जाणीव तिला असते. म्हणून ती कृष्णाला थांबवण्याचा प्रयत्न करते. पण कृष्णाला खूप राग आलेला असतो आणि कृष्णा अगदी पोटतिडकीनं सांगत असते, की "तुम्ही अवनीवर मुलगाच व्हायला पाहिजे या गोष्टीसाठी दबाव आणू शकत नाहीत." पण आता शकुंतलाला सुद्धा ही गोष्ट पटत नाही. शकुंतला म्हणते, "तू जरा जास्तच तोंड चालवतेस. मगाचपासून मी बघते. मी तुला शांत करायचा प्रयत्न करते, पण तू मला उस्कवते. मी तुला आत्ताच्या आत्ता सांगते, तू आमच्या चेहऱ्याच्या समोरून इथून निघून जा." तेव्हा कृष्णा म्हणते, की "मी इथं निघून जायला आलेलं नाहीये. मला इथं खास आणलेलं आहे. निघून जायचं असेल तर तुम्ही निघून जा." असं बोलल्यावर रेश्मा आता कृष्णाच्या हाताला धरते आणि "बाई तू इथं थांबू नको, तू तुझ्या रूममध्ये जा" म्हणून तिला तिच्या रूममध्ये घेऊन जात असते. इकडे मधू राघवला तिच्या बेडरूममध्ये घेऊन आलेले आहे आणि ती राघवला म्हणते, की "मला तुमच्याशी महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे." तेव्हा तो म्हणतो, "काय महत्त्वाचा विषय आहे?" तेव्हा मधू म्हणते, की "ही कृष्णा नसून सिंधू आहे. ही गोष्ट आता राजश्री आईंना सांगणं गरजेचं आहे." राघव म्हणतो, "अजून ती वेळ आलेली नाहीये. आत्ताच सांगायला नको. आत्ताच आईला बरं वाटायला लागलेलं आहे. त्यामुळं ही गोष्ट आपण नंतर सांगूया." मधू म्हणते, "ठीक आहे." पण राघव चिडलेला आहे ही गोष्ट मधूच्या लक्षात येते. तेव्हा ती राघवला विचारते, की "काय झालं? तुम्ही थोडे रागात दिसताय." तेव्हा राघव सांगतो, की "मला सिंधूचा खूप राग आलेला आहे. यावेळेस ती अवनीला घेऊन गेलेली आहे आणि मला सिंधू नसलं तरी चालेल, पण मला अवनी मात्र मिळालीच पाहिजे. मागच्या वेळेससुद्धा मी सिंधूला माफ केलं आहे, पण यावेळेस मात्र मी सिंधूला माफ करू शकत नाही." असं म्हणून तो मूठ आवळून जोरात खुर्चीवर मारत असतो. तेव्हा मात्र मधूला अतिशय आनंद होतो आणि ती त्याचा हात धरते आणि म्हणते, की "राघव, एकटेपणा काय असतो ना, हे मी भोगलेलं आहे आणि तो खूप वाईट असतो." मधू आता रोमॅन्टिक होण्याचा प्रयत्न करत असते, पण तेवढ्यात रेश्मा तेथे येते आणि निरोप देते, की कृष्णा खूप वेड्यासारखं करत आहे. कृष्णा आणि शकुंतला यांची भांडणं लागलेली आहेत आणि तुम्ही लवकरात लवकर हॉलमध्ये येऊन ते भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करावा. राघव धावत पळतच मधूचा हात झिडकारत कृष्णाकडे निघून गेलेला आहे. कृष्ण आल्यामुळेच आपल्याला पुन्हा एकदा राघवबरोबर रोमॅन्टिक होता येत नाही या गोष्टीचा राग मधूला आलेला आहे. इकडे शकुंतला, रुक्मिणी आणि रेश्मा गप्पा मारत हॉलमध्ये बसलेल्या असतात. शकुंतला सोफ्यावर बसली असते आणि कृष्णा लांबून हे सर्व काही पाहत असते. जवळ असलेल्या एका कुंडीमधला एक खडा उचलून कृष्णा चक्क शकुंतलाला मारते. शकुंतलाच्या पहिल्यांदा लक्षात येत नाही की काय झालं.
शकुंतला ती गोष्ट दुर्लक्षित करते, पण शांत बसेल ती कृष्णा कसली. कृष्णा पुन्हा एकदा तोच आनंद घ्यावा यासाठी पुन्हा एकदा त्या कुंडीतील एक खडा उचलते आणि पुन्हा तो खडा शकुंतलाला मारते. तो खडा शकुंतलाला चांगलाच लागतो. आपल्याबरोबर काय व्हायला लागलंय या गोष्टीचा थोडासा अंदाज तिला झालेला असतो आणि ती पाहते की भिंतीच्या कडेला लपलेली कृष्णा आपल्याला खडे मारत आहेत. कृष्णाचा हा असा आगाऊपणा पाहून अवनीला तर काय बोलावं तेच कळत नाही. सर्वजण हवालदिल होऊन हा प्रकार पाहत असतात. कृष्णा तेवढ्यावरच शांत न बसता भिंतीच्या आड लपलेले असते तिथून बाहेर येऊन शकुंतलाला वाकडं दाखवते आणि निघून जात असते. शकुंतला आता खूपच चिडलेली असते. "तू आमची मस्करी करते काय? तू टिंगल करते काय?" असं म्हणून शकुंतला आता कृष्णाच्या अंगावर जात असते. कृष्णा केळी खात असते. त्या केळीचं साल हॉलमध्ये तिच्यासमोरच टाकते, पण शकुंतलाच्या ते लक्षात येत नाही. रागाने शकुंतला तिच्याकडे चाललेली असते आणि शकुंतलाचा नेमका पाय त्या केळीवर पडतो आणि शकुंतला आता खाली पडायला लागलेली असते. पण कृष्णा पळत जाते आणि तिचा हात धरते आणि तिला पडण्यापासून थांबवते. पण शकुंतला खूपच रागावलेली असते, चिडलेली असते आणि ती कृष्णाला म्हणत असते, "तू आमच्याशी असं वागायला लागलीस ना, सोड आमचा हात. मी तुला दाखवते मी काय आहे ते." जेव्हा शकुंतला म्हणते, की "माझा हात सोड," तेव्हा कृष्णा म्हणते, "बघा हां, मी जर हात सोडला तर काय होईल माहिती आहे ना?" पण शकुंतलाच्या लक्षात येत नाही, की आपल्याला आधार हा कृष्णानंच दिलेला आहे आणि कृष्णा तिला सोडून देते. सोडून दिल्याबरोबर शकुंतला धापकन खाली पडते आणि अक्षरशः तिचं कंबरडं मोडतं. कमरेला हात धरून "आई गं! मेले, मेले" असं म्हणून शकुंतला ओरडायला लागते. रुक्मिणी, रेश्मा धावत पळत येऊन तिला धरायचा प्रयत्न करतात. अवनी तर आश्चर्यचकित झालेली असते. कृष्णा असा काय धडा शिकवत असते, की खरं तर अवनी आणि बाकीच्या सर्वांना ते आवडत असतं, पण तसं बोलण्याची हिंमत नसते. शकुंतला मात्र आता चांगलीच चिडलेली असते. पण कृष्णाने तिचं कंबरडंच मोडून टाकलेलं आहे. रुक्मिणी म्हणते, "तुला मी शांत बसायला सांगितलं होतं ना, तू जा इथून. कशाला आली आहेस तू परत इथं माघारी?" पण चिडलेली शकुंतला पुन्हा एकदा तिला थांबवते आणि म्हणते, "आता या मुलीला धडा शिकवणं गरजेचंच आहे. हिनं आमची अशी मस्करी केलेली आहे ना, तर या मस्करीची काय शिक्षा ही शकुंतलावटी देते हे हिला कळलंच पाहिजे." तेव्हा कृष्णा हसायला लागते आणि म्हणते, "तू आणि मला शिक्षा देणार? काय शिक्षा देणार गं तू?" तेव्हा शकुंतला तिच्यावर हात उचलते. मात्र कृष्णा तो हात अलगद हवेतच धरून ठेवते आणि स्वतःच्या ताकदीचा नमुना शकुंतलाला दाखवते. हे बघितल्यावर तर सर्वांचे डोळे मोठेच्या मोठे तसेच राहतात. कृष्णा तेवढ्यावरच शांत न बसता तो हात तसाच पिरगाळून पाठीमागं धरते आणि म्हणते, "या कृष्णाचा कारभार नाही ढिल्ला, जो नडल त्याच्यावर करते हल्ला." काय कळलं ना आपल्या अंगात किती ताकद आहे ते? मी काय सिंधू नाही आहे तुमची. आपण कृष्णा आहे कृष्णा. आपल्या नादी लागायचं नाही. नाहीतर हा हात असाच मोडून टाकेल अशी धमकी कृष्णानं दिलेली असते. राघव धावत पळत हॉलमध्ये येतो तेव्हा त्याला हा सगळा प्रकार दिसतो. तो कसा तरी कृष्णाला शकुंतलापासून बाजूला करतो आणि कृष्णाला म्हणतो, की "तुला मी सांगितलंय ना, आमच्या घरच्यांच्या कोणालाही हात लावायचा नाही." कृष्णा म्हणते, "ही गोष्ट यांना सुद्धा सांग. नाहीतर आपण किती वाईट आहे ना, हे यांना एका झटक्यात दाखवून देऊ. आपण सिंधू नाहीये. ती गरीब गाय तुमची सिंधू निघून गेलेली आहे आणि आता कृष्णा तुमच्या समोर आहे." उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की शकुंतला अगदी चिडून लाल झालेली आहे आणि ते मधूला म्हणते, "या पोरीला आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर हाकलून द्यायचा प्लॅन करायचा आणि आपल्याला सांगायचा." तेव्हा मधू म्हणते, की "हिला आत्ता हाकलून देणं खरं तर कठीण आहे." पण मधू देखील हार मानत नसते, तुम्हाला माहीत आहे. लवकरात लवकर ही पोरगी या घराच्या बाहेर जाईल. काहीच काळजी करू नका. आता अवनीकडं राजश्रीला भेटायला आलेले असते आणि अवनी म्हणते, की "तुमची तब्येत कशी आहे?" तेव्हा अवनीला राजश्री सांगते, की "माझी तब्येत आता चांगली आहे. सिंधू आल्यापासून मला खूपच छान वाटायला लागलेलं आहे. आता मी स्वतःसुद्धा तब्येतीची काळजी घेत आहे." सिंधू शकुंतलाला भेटली काय? या प्रश्नाचं उत्तर कृष्णा देते, की कृष्णा त्या शकुंतलाला भेटलेले आहे. कृष्णा भेटलेले आहे असं म्हणल्यानंतर राजश्री म्हणते, "कृष्णा? आता ही कृष्णा कोण आहे?" आता या प्रश्नाचं उत्तर कसं द्यावं? हा प्रश्न कृष्णा आणि राघव या दोघांनाही पडलेला आहे. राजश्रीला कसं सांगावं, की कृष्णा आणि सिंधू एकच आहेत आणि सिंधू ही सिंधू नसून कृष्णा आहे. या गोष्टीचा उलगडा होईल का? ते आपल्याला उद्याच्या भागामध्ये समजणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.